आज आपण मॅट्रिक्स टॉपिक जो आहे 12th बेस, तर ते टॉपिकवरचं एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू. कॉन्सेप्ट बेस आहे क्वेश्चन. एकदा क्वेश्चन आपण पाहू. इफ A is square matrix of order 3 such that determinant of adjoint A is equal to 225, then determinant of A transpose चा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करायचं. तर आता आपण याचा आन्सर काढू. आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय दिलं, तर डिटर्मिनंट ऑफ adjoint A is equal to 225 हे गिवन आहे. आता adjoint चा डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट ए चा डिटर्मिनंट ह्याच्यामधलं रिलेशन काय, तर ते आपण पहिल्यांदा बघू. डिटर्मिनंट ऑफ adjoint A is equal to डिटर्मिनंट A raised to n minus 1 हा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. डिटर्मिनंट ऑफ adjoint A is equal to डिटर्मिनंट A raised to n minus 1. आता n म्हणजे त्याची ऑर्डर आहे, जे की इथं 3 आहे. n इक्वल्स टू 3 आहे. n इज इक्वल टू 3. आपल्याकडं डिटर्मिनंट ऑफ adjoint A ते पण दिलं आहे आपल्याला गिवन 225. डिटर्मिनंट ऑफ adjoint A ते 225. डिटर्मिनंट A रेस टू n मायनस 1 हे पण गिवन आहे. डिटर्मिनंट adjoint A इज इक्वल टू 225. डिटर्मिनंट A रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1, त्याला डिटर्मिनंट A स्क्वेअर. आता आपण याचं रूट काढू. प्लस और मायनस 15 इज इक्वल टू डिटर्मिनंट A. पण आता डिटर्मिनंट A ट्रान्सपोज आणि डिटर्मिनंट A इक्वलच असतात, त्याच्यामुळे हे पण प्लस और मायनस 15 झालं. तर हे त्याचं ऑप्शन. सगळ्यात पहिला डिटर्मिनंट adjoint A इज इक्वल टू 225 गिवन. हे मेन फॉर्म्युला आहे. डिटर्मिनंट ऑफ adjoint A इज इक्वल टू डिटर्मिनंट A रेस टू n मायनस 1. यांची व्हॅल्यू 3 आहे, हे n. तर इथं सबस्टिट्यूट केलं 3 मायनस 1. डिटर्मिनंट A स्क्वेअर आलं, हे 225. रूट काढलं स्क्वेअर रूट. प्लस मायनस 15 इज इक्वल टू डिटर्मिनंट A. तर डिटर्मिनंट A आणि डिटर्मिनंट ऑफ adjoint A, डिटर्मिनंट ऑफ A ट्रान्सपोज हे सेमच असतात, त्यामुळे दोन्ही पण 15 आले. ठीक.